आम्हाला जायचं होतं गोंदिया वास्तूकला. तर आमची झाली तयारी. मग बघा आम्ही निघालो. मी तर आतंकवादीत दिसतो ना. पोलीस पकडतील तर नाही ना मला. पकडतील तर पाहून टाकू ना. मी तुम्हाला सांगेन. मग पोचली मी. बघा शेवटी वास्तूकला. मग ही छोटीशी मुलगी आहे ना, ही माझ्या कानात येऊन का म्हणते, तुमचे मी व्हिडिओ पाहतो, मी तुम्हाला लाईक करतो. मला इतकं छान वाटलं काय सांगू. मी छोटी स्मॉल क्रिएटर आहे ना, म्हणून मला खूप छान वाटलं. मी त्यांना गिफ्ट वगैरे दिली, कॉंग्रॅच्युलेशन वगैरे केली. आणि बघा घर खूप छान बांधलं होतं त्यांनी. पण सर्वात छान ना इथे माझे भगवान बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसत होते. बघा किती सुंदर ती मूर्ती आणि किती मस्त दिसत होती. एकदम असं वाटत होतं ना बस पाहतच राहावं. खूप खूप धन्यवाद महामानवास. त्यांच्यामुळेच आज आम्ही एवढ्या थाटामाटात जगत आहोत आणि एवढं मोठं घर बांधलं आणि उंच मान करून जगत आहोत. धन्यवाद. मग बघा त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं. मग माहिती आहे का आम्हाला निघायचं होतं जेवण झालं तर, पण ते भाऊनं मला येऊच नव्हते देत. ते मला बोलले, नाही बाई तू नको जाऊ, तू थांब, तू डान्स करून जाशील. पण काय मला शेवटी यायचं होतं, कारण सकाळी पण माझ्या आशाची मीटिंग होती. मग म्हटलं नाही थोडा वेळ थांबते. मग तिथे डीजे होता. तर बघा नाही मुलगी किती छान नाचत आहे, मस्त कमर ठुमुक ठुमुक करत आहे. आणि माहिती आहे का डीजेवाला डीजे बंद करत होता ना, थांबत होती, ओरडत होती की बंद नको करू. आम्ही छान तिचा डान्स वगैरे पाहिला, खूप एन्जॉय केलं. मग आता उशीर होत होता. मग आम्हाला 50 किलोमीटर आतमध्ये यायचं होतं ना. मग निघालो आम्ही यायला बघा. मग त्यानंतर पोहोचलो घरी. 50-100 किलोमीटर बसून मी तर थकली रे बाबा, आता झोपते बाहेर.